राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मी तुमची स्नेहल. हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि आम्ही नरसोबावाडीला जायचं प्लॅन केला आहे. हे आपले मित्रमंडळी आहेत आणि यातला एक मेंबर मिसिंग आहे. त्याचीच आम्ही इथं वाट बघायला लागलो. वाट बघायचं म्हटलं, मग कुठं बघायचं तर रंकाळा. हो, शेवटी आपण रंकाळ्यावरतीच येतोय. कुठं थांबायचं असलं, काय करायचं असलं तर निवांत हो. मग रंकाळ्यावरती वाट बघितली आणि शेवटी त्या मैत्रिणीचा एकदा आला फोन. ती म्हटली आलो आहे मी. मग तिला घ्यायला आम्ही आलो रंकाळावरपाशी. आणि ही बघा ती मैत्रीण, ज्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला आहे. सकाळी 9 वाजता आम्ही निघणार होतो आणि वाजल्यात 11:30. आणि हे कोल्हापूरचं ट्रॅफिक. किती त्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडलो. आलो कोल्हापूरच्या कमानीपाशी, जिथनं आपण कोल्हापुरातनं बाहेर पडतो. तिथनं एकदाच आम्ही बाहेर पडलो आणि आलो हायवेला लागलो. बघा आम्ही इथून निघालो आहे. आता बघू कधी कधी जाऊन पोचतो. ही आपली लालपरी जी मॉडिफाय झाली, म्हणजे नवीन आहे हो. तिथनं दंगा करत आलो पुढं शिरोळमध्ये नाश्ता करायचं ठरलं आमचं. मध्येच ठरलं होतं, पण थांबलो नाही आम्ही तिथं. मग म्हटलं आता शेवट शिरोळमध्येच करायचा नाश्ता, काय पण भेटू दे. मग शिरोळमध्ये थांबलो आम्ही आणि नाश्ता केला. तर नाश्ता करायला बसलो बघा. आता आम्ही नाश्ता करायला बसल्यात सगळी फोन घेऊन, सगळी बिझी. नाश्ता काय करायचा ठरलं तर केलं आहे काय, वडापाव. ते खाऊन आम्ही निघालो आहे नरसोबावाडीला. इथनं 5 किलोमीटर आहे नरसोबावाडी. हिरवगार सगळीकडनं झाले बघा, मस्त हिरवळ. या हिरवळीतनं निवांत चाललो आहे आम्ही. हिरवळ संपत आल्या आणि आता आलो आहे आम्ही मंदिरच्या इकडं. बघू कधी पोचतोय. आलो एकदाचं मंदिरकडं. मग आम्ही गाडी आतमध्येच लावायचं आहे, पण हे काय आम्हाला आतमध्ये गाडी नेऊ देतील असं वाटत नाही. केला यांनी हात शेवटी बाहेर जावा म्हणून, आणि आम्ही बाहेर पार्किंग केलं आणि आलो पुढं मंदिरकडं. हे बघा मंदिर, दत्त मंदिर आहे हे. खूप म्हणजे जागृत देवस्थान आहे. आणि इथं जास्त करून दुधाचे पदार्थ बनवले जातात. ही सगळी दुकानं जी आहेत ना ती त्याचीच आहेत. आणि हा आपला स्पॉट, सगळा मित्रमंडळी इथं भेटलेली. मग तिथून मंदिरकडं निघालो. गर्दी आज काय विषय समजेना, मंदिरात गर्दी मावना. चालत चाललोय बघा. आता पायऱ्यातून उतरल्या. म्हटलं आता मंदिरात आलोय तर पहिल्यांदा पाय धुवा लागतात. मग आलो नदीकडं गर्दी नव्हे तेवढी. मग आपले मेंबर म्हटले नाही, गर्दीत नाही पाय धुवायचं, साईडला धुवायचं. सगळी एकीकडे धुवाल्यात पाय आणि आम्ही बघा कुठं धुवायला लागलो. ते सगळं झालं आणि हे बघा क्रॅक मेंबर आहेत, प्रसादाला ठेवलेली केळी खायला लागले. काय बोलावं आता या पोरासनी. ते सगळं करून दर्शनाच्या लाईनसाठी आलो आम्ही इकडं. मग लाईनीत थांबलो. इथं खरं तर व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, तरी पण आपण करायचा प्रयत्न करायला लागलोय. केला आहे म्हणजे व्हिडिओ तसा. बघा आता कितीपर्यंत सक्सेसफुल होते. शेवटी काकांनी थोडंफार बघितलं आपल्याला व्हिडिओ करताना, त्यातून पण आपण केलाय व्हिडिओ. जाता जाता काका म्हटलं हा केलीस तेवढ्यातनं तेवढा कार्यक्रम, तरी पण आपल्यासाठी पण केलाय व्हिडिओ. ते करून आता निघालो कोल्हापूरला. पण मध्ये असं आमचं ठरलं की रामलिंगला जाऊया. मग रामलिंगला जायचं फिक्स झालं. मग चहा प्यायचा म्हणून ठिकाण शोधाल तेवढ्यात आम्हाला ठिकाण एक गावलं. मग चहा प्यायला थांबलो. ते आपले चहा पिणारे पार्टनर, चहा मेंबर. तर चहा पिला, मग निघालो रामलिंगच्या दिशेने. काय मस्त व्ह्यू आहे माहिती आहे रामलिंगचा. त्यानंतर हा सनसेट सगळं एकदम भारी होतं बघा. असं म्हणतात प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्ष वनवासावर होते तेव्हा ते या ठिकाणी आले होते. हे ठिकाण कोल्हापूर येथे हातकणंगले तालुक्यातील आळते या गावाजवळ आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी शिवलिंग स्थापन करून जलाभिषेक करायचे ठरवले. मात्र त्यावेळेस तेथे पाणी उपलब्ध नसल्याने जलाभिषेक करणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी बाण चालवून डोंगरामधून अखंड जलाभिषेक शिवलिंगावरती चालू ठेवला. तो जलाभिषेक अजूनही आपल्याला त्या गुफेमध्ये पाहायला भेटतो. याच उत्सुकतेनं आम्ही मंदिरमध्ये प्रवेश केला.
मंदिरातलं वातावरण अगदी शांत व मनाला प्रसन्न करणारं असं होतं. तिथून पुढं आम्ही निघालो गुफेकडं. गुफेत तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल. तिथनं बाहेर आल्यावर आम्ही आले कुंडांकडे. कुंडांच्या आजूबाजूला तुम्हाला सप्तऋषींची मंदिरं बघायला भेटतील. तिथनं आम्ही आलो गाडी घ्यायला आलो तर तिथं होता मोर. मोर बघितलो. त्याच्यानंतर निघायचं. मग आता निघालो आहे. आता आम्ही घरात नाही आलं तर फोन आधीच झालता वेळ. सकाळी निघालेलो बघा आणि एकदाच कोल्हापूरच्या कमानीपाशी येऊन पोचलो. आणि ही आपली आहे कमान कोल्हापूरची. कसं भारी वाटते कोल्हापुरात आल्यावर. आणि ट्रॅफिक तर काय नव्हतं. चला जाऊया आपण घरी.